बहुजन वंचित आघाडीचा, भारत बहुजन महासंघाचा, सत्ता संपादन मेळाव्याचा। ये जो पैसा जिन लोगों ने इकट्ठा किया है वो है कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ। वो वंचित बहुजन आघाड़ी को 1 लाख रुपया यानी कि अपने लीडर के हाथ में दे रहे हैं। कास्ट ट्राइब संघटना अधिकारी कल्याण महासंघ मालेगाव यांच्या वतीने 1 लाखाचा असणारा पक्ष निधी मिळाला, त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो। मी बोलने अगोदर मैं अपनी तकरीर शुरुआत करने के पहले धुलिया मालेगांव लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार वंचित बहुजन आघाड़ी के जो है उनका नाम मैं पढ़ने जा रहा हूं। कासमी कमल हाशमी मोहम्मद आजमी। यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने ठरवलेली आहे। लोकसभेचे ते उमेदवार आहेत। मालेगाव मधल्या ओबीसी बांधव आहेत। मालेगाव मधला असणारा भटक्या विमुक्त आहे। मालेगाव मधला असणारा आदिवासी आहे। मालेगाव मधला असणारा बौद्ध आहे। ही एक जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की बीजेपी हे म्हणतं की बिना मुसलमानाने आम्ही असणारा या देशाचा राजकारभार चालवणार। उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, बीजेपी असेल, सेना असेल, मुसलमानाला उमेदवारी देत नाही। वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी कायम केलेली आहे। इंजिनियर कासमी यांची असणारी उमेदवारी कायम केलेली आहे। आणि म्हणून इथला ओबीसी, इथला आदिवासी, इथला भटक्या विमुक्त, इथला मातंग समाज, इथला बौद्ध, इथला दलित समूह, लहान ओबीसी याच्यावरती जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धुळ्या मालेगाव मतदारसंघातले इंजिनियर कासमी यांची उमेदवारी आपण निश्चितपणे निवडून आणाल। आपण निश्चितपणे निवडून आणाल। आणि या देशातलं जे कॉस्मोपॉलिटन आयुष्य आहे, या देशातलं माणूस म्हणून बघण्याची जी संस्कृती आहे, या देशामधल्या माणसाचं काम बघण्याची जी संस्कृती आहे ती आपण कायम करणार, ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी धरतोय। काँग्रेसने आतापर्यंत, भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत या देशातली सत्ता, या देशातली असणारी सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये कधीच येऊ दिलेली नाही, कधीच येऊ दिलेली नाही। ती काही कुटुंबांपुरती मर्यादित केली आणि सत्ता ही कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिली अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून वारंवार या देशामधल्या लोकशाहीवरती, आणि म्हणून वारंवार या देशाच्या लोकशाहीवरती हमला धर्मवादी जातीयवाद्यांना करता येतो हे आपण लक्षात घ्या। ज्या दिवशी या देशाची लोकशाही सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत जाऊन पोचली, दारापर्यंत जाऊन पोचली,
कोणाची हिंमत होणार नाही लोकशाहीला आणि संविधानाला हात घालण्याची, हे आपण लक्षात घ्या. आज जुन्या पद्धती एखादा राजा हरला, ते हरलेलं सैन्य आलं. गावात काम करणारा शेतकरी म्हणत होता राजा हरलेला दिसतोय, तेव्हा दुसरा म्हणत होता हरला की जिंकला आपल्याला काय घेणं देणं आहे. तो तिसरा म्हणायचा का रे बाबा, तो म्हटला याचं राज्य काय आणि दुसऱ्याचं राज्य काय, वसुली तर आपल्याला द्यावीच लागणार. हरल्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना, हरल्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठली भावना नव्हती, कारण का त्या राज्याशी त्याचा नाताच नव्हता. त्या राज्याची त्याचं नातं एवढंच होतं की राजाने मागितलेला कर हा असताना द्यायचा, कर हा असताना द्यायचा, त्याच्या पलीकडे त्याचं नातं नव्हतं. आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालं, 70 वर्ष स्वातंत्र्य झालं, पण या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये इथला धनगर म्हणतोय मी लोकसभा बघितलेली नाही, इथला धनगर म्हणतोय मी लोकसभा बघितलेली नाही, इथला वाणी म्हणतोय मी लोकसभा बघितली, इथला कुंभार म्हणतोय मी लोकसभा बघितली, इथला नावी असेल, अशी नावं घेत बसलो तर अनेक जण आहेत की आम्हाला लोकसभा पाहायला मिळाली. मुसलमानही म्हणतोय महाराष्ट्रामध्ये 70 नंतर एकही मुसलमान हा लोकसभेमध्ये गेला नाही. ही जी लोकशाही कैद केलेली आहे, ही लोकशाही जी कैद केलेली आहे, ह्या कैद केलेल्या लोकशाहीला स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे. आणि मालेगावचे उमेदवार हाशमी जे आहेत यांना मतदान करून या अडकलेल्या लोकशाहीला, या कैद केलेल्या लोकशाहीला आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. मित्रो, मालेगाव हे एक उद्योजक शहर आहे, एक मोठा उद्योजक शहर आहे. या देशाला परदेशी निधी, फॉरेन एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, हे अधिक कोणी मिळवून देत असेल, हे अधिक कोणी मिळवून देत असेल तर पहिल्यांदा चमडा हा मिळून देतो, लेदर हा मिळून देतो, आणि दुसरं जे आहे ते कापड हे मिळून देतं, हे आपण लक्षात घ्या. या देशाला जो परदेशी फॉरेन एक्सचेंज येतो, व्यापार जो होतो, व्यापार चमड्याचा आणि कापडाचा हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पण आपण बघत असाल की या देशामध्ये ना चमड्याच्या उद्योगाला मदत आहे, ना कपड्याच्या उद्योगाला मदत आहे. ना चमड्याच्या उद्योगाला मदत आहे, ना कपड्याच्या असणाऱ्या मदत ह्याला उद्योग आहे. याचं कारण की चमडा हा इतर जण शेड्यूल कास्ट मधले करतात आणि पॉवरलूम सेक्टर मध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणात अशी असणारी परिस्थिती आहे. सोय करून दिली, सोय करून दिली तर हे दोन्हीही उद्योग या देशाला लागेल तेवढं फॉरेन एक्सचेंज देऊ शकतात, हे लक्षात घ्या.
लागेल तेवढं देऊ शकतात, पण सोय केली पाहिजे. कापड उद्योगाला चायना बरोबर कॉम्पीट करावं लागतं. कापड उद्योगाला चायना बरोबर कॉम्पीट करावं लागतं. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर प्रोडक्शन कॉस्ट ही कमी केली पाहिजे. आणि प्रोडक्शन कॉस्ट ही कमी करायची असेल तर वीज ही स्वस्त त्या ठिकाणी दिली पाहिजे. पार्लमेंटच्या कमिटीमध्ये ज्यावेळेस होतो, या विजेच्या कमिटीमध्ये होतो, त्यावेळेस सरकारला आम्ही म्हणालो होतो की ही हवेपासून आणि उन्हापासून जी वीज निर्माण केल्या जाते, हवेपासून आणि उन्हापासून जी वीज निर्माण केल्या जाते, त्याची मालकी ही राज्य शासनाकडे यावी आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे त्या ठिकाणी असावी. हवेतली जी वीज आहे, पंखा आपण फिरताना जे बघतोय, धुळ्या नंदुरबारच्या रस्त्यावरती आपण गेलो तर अनेक पंखे आपल्याला दिसतील. वीज जी निर्माण होते, पहिले 7 वर्ष एका युनिटला मॅन्युफॅक्चरिंग करणारी कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट आपण ज्याला म्हणतो, ती 7 पैसे आहे. किती आहे? 7 पैसे आहे. आणि 7 वर्षानंतर जी आहे, 7 वर्षानंतर जी आहे ती फुकट होऊन जाते. एक पंखा 25 वर्ष चालतो. शासनाला आम्ही म्हणालो होतो खाजगी क्षेत्रामध्ये देऊ नका. ही हवेतली वीज निर्माण करणं आणि उन्हातून वीज निर्माण करण्याचं जे आहे खाजगी क्षेत्राला देऊ नका, शासनाच्या मालकीमध्ये द्या. कारण कोळशातून आणि पाण्यातून वीज निर्माण होते, तिची किंमत जास्ती आहे. स्वस्त द्यायची असेल तर ही स्वस्त वीज सरकारच्या मालकीची असली पाहिजे, जेणेकरून क्रॉस सबसिडी करता येते. आणि क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला वीज स्वस्त देता आली की मालेगाव सारखं शहर की जे हँडलूमचं शहर आहे, पॉवरलूमचं असणारं शहर आहे, हे चायना बरोबर कॉम्पीट करू शकतं, हे लक्षात घ्या. रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि वीज स्वस्त झाली तर या देशाला फॉरेन एक्सचेंज मिळू शकतं, हे आपण लक्षात घ्या. पण व्यवसायामध्ये मुसलमान आहेत आणि म्हणून काही सोयी आणि सवलती द्यायच्या नाहीत अशी असणारी परिस्थिती. हे जे धर्मवादी जातीवादी सरकार आहे, सगळ्याच गोष्टी धर्माच्या नावाने बघतात. सगळ्याच गोष्टी बघत असताना त्यांचा चष्मा हा धर्माचा असतो किंवा जातीचा असतो, तो ह्या देशाला मारक ठरलेला आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी केंद्र शासनाचा एक सर्वे रिपोर्ट आला. आणि त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये, मागच्या 4 वर्षामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण करण्याची क्षमता कमी झाली आणि ती 41% आली. आज जी बेरोजगारी आपल्याला दिसते, ते बेरोजगारीचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे नोटाबदलीचं कारण आहे, हे आपण लक्षात घ्या. नोटाबदलीचं असणारं कारण आहे. व्यापार ठप्प झाला, कारखाने बंद झाले आणि दोन्हीमुळे नोकऱ्या कमी झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे. हे सरकार
धर्मवादी जातीवादी सरकार आहे आणि धर्मवादी जातीवादी सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये आणलं, उरलेला सुरलेला उद्योग सुद्धा हे बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का ह्याना मनुवाद आणायचा आहे हे आपण लक्षात घ्या. या शास्त्राला मनुवाद आणायचा आहे आणि म्हणून सावधतेने पावलं आपल्याला टाकावी लागते. सावधतेने पावलं ह्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागतील. काँग्रेसवाले प्रचार करायला सुरुवात करतात. मला माहित आहे की मुसलमानातली काही कुटुंब ही काँग्रेसवादी आहेत. मालेगावमध्ये सुद्धा असताना तो प्रचार सुरुवात झालाय. मी हा काँग्रेसवादी मुस्लिम कुटुंब जे आहे त्याला असताना विचारतो की आम्ही जी अट टाकतो, तुम्हाला आमच्याशी युती करायची, आम्हालाही तुमच्याशी युती करायची, पण युती कशासाठी? तर उद्या पुन्हा आरएसएसचं भूत आमच्या डोक्यावरती बसणार नाही, याच्यासाठी आम्हाला असणारी युती करायची. आणि पुन्हा आमचे हे भूत आमच्या डोक्यावरती बसणार नाही तर आम्ही एक छोटी मागणी मागितली. काय काँग्रेसकडे मागितलं की आरएसएसला ज्यास बेलगाम घोडा आहे, ज्यास बेलगाम घोडा आहे त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणून लगाम घालण्याचं कामकाज काँग्रेस पक्ष करणार आहे की नाही हे आम्हाला सांगा. सीटांचा प्रश्न नव्हता. तुम्ही आम्हाला किती सीट देणार हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की आरएसएसचा बेलगाम घोडा जो आहे त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल की जेणेकरून त्याचा लगाम आपल्या हातामध्ये येईल. आम्ही आराखडा मागितला. 3 महिने झाले काँग्रेसकडून अजून तो आराखडा येत नाही. काँग्रेसकडून अजून तो आराखडा येत नाही. आम्ही 2 जागा देतो, 3 जागा देतो. अरे ज्या काँग्रेसने 50 वर्षामध्ये 50 वर्ष या देशामध्ये राज्य केलं, या 50 वर्षाच्या कालामध्ये या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो पुन्हा करतील याच्यावरती विश्वास कुठे आहे? आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणत होतो सत्तेवरती आम्हालाही यायचंय ना आपल्यालाही यायचंय. सत्तेवरती आपल्याला यायचंय ना आम्हाला यायचंय. पण येत असताना या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घ्यायचा हे पहिल्यांदा ठरवा. पण काँग्रेस अजूनपर्यंत ठरवायला तयार नाही हे लक्षात घ्या. हा बेलगाम घोड्याला लगाम लावायचा असेल तर 2 मार्ग आहेत. एक, निवडणुकीच्या अगोदर युती करा आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तो लगाम आपल्या हातामध्ये कसा येईल तो आराखडा ठरवा. हे जर होत नसेल तर आम्ही दुसरा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला. आम्ही दुसरा मार्ग स्वीकारला. काही खासदार आम्ही निवडून आणू. वंचित बहुजन आघाडी काही खासदार निवडून आणू. उद्याचं सरकार काँग्रेसला करायचं असेल तर या बेलगाम घोडा अडवण्याचा, लगाम हातामध्ये घेण्याचा आराखडा मांडा. आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि ह्याला असणारा काबूमध्ये आणतो. मित्रो, हे जे मुस्लिम कुटुंब काँग्रेस धार्जिनी आहेत, मुस्लिम कुटुंब जी काँग्रेस धार्जिनी आहेत आणि त्यांनी असताना आपण प्रचार सुरुवात
वंचित बहुजन आघाड़ी को हम लोग 4 सीट देने के लिए तैयार है, तब भी मानने के लिए नहीं है। इन सभी फैमिलीज को मेरा कहना है, इतनी वफादारी मत बनाना, इतनी वफादारी मत बनाना कि आप ही अपनी कब्र खोदने की कोशिश मत करना। 50 साल में जिसने आरएसएस को काबू नहीं किया, आरएसएस को काबू नहीं किया, आज तो आरएसएस के पास AK-47 है, टॉमी गन्स है। अगर दोबारा ये इस्तेमाल होगा तो किस पर इस्तेमाल होगा? ये देखा जाएगा कि भैया ये जो मुसलमान है, ये मुसलमान कांग्रेसी मुसलमान है इसलिए गोली नहीं चलाना है, और बाकी के गैर कांग्रेसी मुसलमान है उस पर गोली चलाना है। मैं इन सभी से दरखास्त करता हूं, मैं सभी से विनती करता हूं, आप कांग्रेस के मेंबरान जरूर रहिए, हमें कोई एतराज नहीं है, लेकिन इतनी वफादारी मत बताना कि जिससे मुसलमान समाज गुमराह हो। और जो मौका मिला है, आरएसएस को कैद करने का मौका मिला है, उस मौके को हाथ से गंवाना देना, यही मैं आपसे गुजारिश करता हूं और विनती करता हूं। मैं इसी बात से मौलाना से भी कहूंगा, यह सियासती बात है। यह 2 प्रकार की सरकारें चलती है। एक सरकार जो है वो संविधान के माध्यम से चलती है, और ये संविधान की सरकार जो है वो प्रेसिडेंट ऑफ इंडिया चलाता है। वो गैर नहीं है, उसको हम बराबर मानते हैं, सही मानते हैं। लेकिन दूसरा एडमिनिस्ट्रेशन चल रहा है, कानून चल रहा है, वो मोहन भागवत का कानून चल रहा है। वो मोहन भागवत का कानून चल रहा है जो गैर कानूनी है, मनमानी की बात है। और इसलिए मेरे पूर्व वक्ता ने कहा, ये जो मोहन भागवत का कानून है पूरी तरह से लागू भी नहीं हुआ है, लेकिन आज हमने क्या खाना चाहिए, हमने क्या पहनना चाहिए, हमने क्या कहना चाहिए, इस पर पाबंदी लाने की शुरुआत उन्होंने की है। अगर पूरी तरह से उनकी सरकार आती है, अगर पूरी तरह से सरकार आती तो मान लीजिए कि नया हिटलर इस देश में दोबारा पैदा हुआ, और ये पैदा करने की जिम्मेदारी अगर किसकी होगी तो यही कांग्रेसी फैमिलीज जो है, जो गैर प्रचार कर रहे हैं, उनकी जिम्मेदारी होगी। इन्होंने इस पर सोचना चाहिए, गौर से सोचना चाहिए। और इसलिए दोस्तों, मैं आज का वक्त ये मानता हूं कि बहुत बुरा वक्त है। राजनीतिक नजरिए से हम लोग इसको देखें, राजनीतिक नजरिए से हम लोग देखें तो यहां कोई पार्टी ऐसी नहीं है कि जो ऑल इंडिया है। आज आरएसएस से कोई लड़ रहा है बंगाल में तो ममता बनर्जी लड़ रही है। आज आंध्रा में कौन लड़ रहा है तो चंद्रबाबू लड़ रहे हैं। तेलंगाना में कौन लड़ रहा है तो ओवैसी साहब और टीआरएस लड़ रहे हैं। उड़ीसा में कौन लड़ रहा है तो पटनायक साहब लड़ रहे हैं। कांग्रेस, आप बताइए, आप कहां लड़ रहे हो? कांग्रेस कहां लड़ रही है? छत्तीसगढ़ के अंदर अगर जो कार्यकर्ता थे जिन पर कार्रवाई हुई, जो आदिवासियों के साथ में थे, नक्सलवादी उनको करार करवा दिया, जेल में
रख दिए 4-4, 6-6 महीने। और उस आदिवासी को जब पता चला कि मुझे जो मदद कर रहा था इन्होंने जेल में ठोस दिया, तो इनकी सरकार गिरा दो। और छत्तीसगढ़ में जो है वो आदिवासियों ने बीजेपी की सरकार वहां पर गिरा दी। कहां है कांग्रेस का रोल? मैं इन्हीं परिवार से पूछता हूं, पिछले 4 सालों में उना की घटना हो, राजस्थान की घटना हो, नोएडा की घटना हो, कांग्रेस वालों ने कहीं जुलूस निकाला? कांग्रेस वालों ने कहीं विरोध दिखाया? जो लड़ते रहे कार्यकर्ता लड़ते रहे, वहां की प्रादेशिक पार्टियां हैं वो लड़ती रही। इंसानियत के जो लड़ने वाले संगठन है वो लड़ते रहे और इस सरकार को लड़ाते रहे। आज कोई राजनीतिक पार्टी कांग्रेस पार्टी नहीं लड़ रही है। जो इंसानियत पसंद है, जिसको शांति पसंद है, आज वो ही बीजेपी और आरएसएस के साथ पूरी देश में जूझ रहा है। मैं ये कांग्रेस वाले से पूछना चाहता हूं, मैं कांग्रेस वालों से ये पूछना चाहता हूं, क्या ऐसी बात हुई कि जिसको आरएसएस अपना अगला प्राइम मिनिस्टर घोषित कर रही है, नितिन गडकरी, आज नेहरू परिवार के गुणगान गा रहा है? क्या वजह है? सत्ता में आने के बाद आरएसएस और बीजेपी ने कहा कि इस परिवार को हमको खत्म करना है, इस कांग्रेस पार्टी को हमको खत्म करना है। जैसे जैसे इलेक्शन नजदीक आया वैसे वैसे दिखाई देता है कि नितिन गडकरी जो है वो नेहरू के सबसे बड़े फैन हो चुके हैं और इनके जैसा प्राइम मिनिस्टर था नहीं, ये कह रही है। 3 दिन के बाद कांग्रेस की पूर्व अध्यक्षा मैडम सोनिया गांधी का बयान आता है कि नितिन गडकरी ने जिस तरह से मंत्रिमंडल में काम किया है उसको हम सराहना देते हैं। वाह वाह की बात हो गई। भैया, जो आदमी आपके परिवार को खत्म करने के लिए चला है उसकी आज कांग्रेस पार्टी की पूर्व अध्यक्षा वाह वाह कर रही है, ये क्या राजनीति है? यही मुस्लिम परिवार से मैं पूछना चाहता हूं, खुलेआम आके मुसलमानों को कहिए कि यह राजनीति क्या है? एक दूसरे की तारीफ करने की यह राजनीति क्या है? और तारीफ की वजह भी क्या है? ऐसा क्या हुआ है कि नितिन गडकरी ने एक मंत्रिमंडल के काम किया, कई मंत्री आए और कई मंत्री गए। कांग्रेस के अशोक शर्मा है, जहां तक मैं राज्यसभा था, लोकसभा था, कॉमर्स मिनिस्टर है। कॉमर्स मिनिस्ट्री में रहने के बाद भी आज भी उस पर कोई उंगली नहीं उठाता है कि इसने घोटाला किया। लेकिन कि उस शर्मा की कभी वाह वाह हुई नहीं कांग्रेस पार्टी में। अपनों की तो तारीफ नहीं, लेकिन गैरों की तारीफ करना जब शुरुआत होता है तो कहीं दाल में काला दिखाई देता है। तो ये दाल में काला क्या है इलेक्शन के बाद ही पता चलेगा, उसके पहले तो किसी को मालूम नहीं होगा। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना असं विनंती करतोय की जी राजनीती चाललेली आहे इथल्या ओबीसीनी राजनीती समजून घेतली। आरएसएस बीजेपी म्हणतंय की इथला असणारं हिंदूंचं सरकार आहे। मग बाबा इथल्या असणाऱ्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का दिली नाही? ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का लागू झाली नाही? तो इथला हिंदू नाही, तो इथला गैर हिंदू आहे।
आज माझ्या माहितीप्रमाणे स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून 15% विद्यार्थी ऍडमिशन मिळूनही त्या कॉलेजमध्ये गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती. हे हिंदूंचं सरकार नाही, ते इथल्या वैदिक परंपरेवाल्यांचं सरकार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही रेस सुरुवात केली. मला अनेक जण म्हणाले की तुम्ही उमेदवार आहात अगोदरच जाहीर करताय. तुम्ही अगोदरच उमेदवार जाहीर करताय. होय म्हटलं मी, आम्ही उमेदवार अगोदरच जाहीर करतोय. एक तर आमच्याकडे पैसा नाही, जी देणगी आणि वर्गणी मिळते त्याच्यातूनच उमेदवार लढणार आहे. 1800 गावं आहेत कमीत कमी. उमेदवाराला 1800 गावांमध्ये फिरावं लागेल एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला इथल्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही चॅलेंज देतोय. उमेदवारीच्या निमित्ताने आम्ही चॅलेंज देतोय की आम्ही सर्वसमावेशक आहोत. आम्ही इथल्या असणारे सर्वसमावेशक आहे. तुम्ही जातीवादी आहात, नातेवाईकाचं राजकारण करता आणि उमेदवारी देताय. आता तरी तुम्ही बदलला आहात का, ही मोठी असणारी संधी आहे. उमेदवारांच्या याद्या येऊ द्या, काँग्रेसची येऊ द्या, राष्ट्रवादीची येऊ द्या, सेनेची येऊ द्या, बीजेपीची येऊ द्या. त्या याद्या हे सर्वसमावेशक आहेत की फक्त काही कुटुंबापुरत्या मर्यादित आहेत, याचा आपल्याला सरळ स्पष्ट त्या ठिकाणी दिसणार आहे. मालेगाव जिल्हा आहे, नाशिक आहे, कांदा रस्त्यावरती फेकला जातोय, भाव नाही अशी असणारी परिस्थिती. आणि बीजेपी वाले असताना सांगतात आहेत की आम्ही असणारा हमी भाव जाहीर केलाय. हे खरं आहे की हमी भाव जाहीर केलेला आहे, पण ते हमी भाव जाहीर केल्यानंतर त्या हमी भावामध्ये कांदा किंवा इतर गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत. याच्यासाठी बाजारपेठ कुठे आहे? याच्यासाठी यंत्रणा कुठे आहे? याच्यासाठी निधी कुठे आहे? जुमलेबाजीचं असणारं हे जे सरकार आहे, जुमलेबाजीचं असणारं हे जे सरकार आहे, जेवढ्यात लवकरात लवकर आपण उखडून टाकलं तेवढ्यात लवकरात लवकर आपलं आयुष्य व्यवस्थित होईल हे असताना लक्षात घ्या. आम्ही अनुदान देतो, बँकेतून देतो, अमुक देतो, तमुक देतो, एवढे कोटी आमचे वाटले ते गेले कुठे हे तर सांगा. आम्ही जे आहे डायरेक्टली खात्यामध्ये पैसे पाठवतोय, आणि म्हणून आमचे एवढे लाख कोटी वाचले. हे जर तुमचं म्हणणं खरं असेल तर रिझर्व्ह बँकेवरती डल्ला मारायला का गेला होतात हे सांगा. मोदीच्या सरकारने एक स्पष्ट करावं की बँकेमध्ये डायरेक्ट पैसा गेल्यामुळे आमचा एवढा लाख वाचला. मी मान्य करतो, पण मग रिझर्व्ह बँकेवरती डल्ला मारायला का गेलात हा तर पहिल्यांदा सांगा. 70 वर्षाच्या कालावधीमध्ये 17 वर्ष लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये राहिलो, पण त्या अगोदरच्या कुठल्याही सरकारने आरबीआयच्या निधीवरती डोळा ठेवला नाही किंवा डल्ला मारला नाही हे लक्षात घ्या. यांना डल्ला मारायचा होता. याचं कारण की नीरव मोदी सारखे अनेक माणसं आहेत की ज्यांना विदेशी जायचं आहे, पण या देशातल्या बँकेच्या पैशाला घेऊन जायचं. या देशातल्या पैसा बाहेर घेऊन जायचा आहे
आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की रिझर्व्ह बँकेचा पैसा बँकेमध्ये आला तर बँकेमध्ये आल्यानंतर यांना पळून घेण्यामध्ये सोपं जाईल. हे चोरांचं सरकार आहे, लक्षात घ्या. मागचं सरकार सरळ सरळ खात होतं. फाईल क्लिअर करायची आहे, एवढे आहे दे बाबा. पण हे सरकार स्वतःहून खात नाही, दुसऱ्याला खायला देतं. आणि दुसऱ्याने खाल्लं की मग त्याला सांगतं 90% माझ्याकडे आणून द्या. वाकडा हात करून खातात, एवढाच फक्त फरक आहे. आजच राफेलच्या संदर्भातला अहवाल कॅगचा, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलचा लोकसभेमध्ये मांडण्यात आला. आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की जी काय राफेल खरेदी करण्यात आली आहे ती 17% स्वस्तरित्याने घेतलेली आहेत. मला असं दिसतंय की अख्खा ऍडमिनिस्ट्रेशन बीजेपीच्या विचाराचा आहे का, हा सगळ्यात महत्वाचा आहे. डिफेन्स मधलं ज्यावेळेस खरेदी केल्या जातात त्यावेळेस दोन पद्धतीने खरेदी केल्या जातात. दोन पद्धतीने खरेदी केल्या जातात. पहिली पद्धत अशी आहे आणि अधिक तीच वापरल्या जाते की एखादा असताना आपण हत्यार घेतलं, तर त्या हत्याराचं आयुष्य किती आहे पहिल्यांदा ठरवलं जातं. त्या हत्याराचं आयुष्य ठरवलं जातं आणि त्या आयुष्य ठरवल्यानंतर त्याला स्पेअर पार्ट्स लागतील, ह्याची किंमत घ्यायला लागते. आणि 25 वर्ष हे चालतं राहावं, 25 वर्ष ते वापरण्यात यावं आणि म्हणून किती खर्च येईल त्या पद्धतीने केला जातो. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत, जसं आपण दुकानात जातो, माल विकत खरेदी करतो, तशा पद्धतीने इंग्रजीमध्ये त्याला ऑफ द शेल्फ म्हणतात. मी दुकानात पडलेलं आहे ते आम्ही विकत घेतलं. या विकत घेण्याच्या पद्धतीमध्ये ते 2 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल याचा विचार केला जात नाही. ज्यांनी कोणी रिपोर्ट दिला त्याला असताना माझं विचारणं आहे, ज्यांनी कोणी हा रिपोर्ट केला त्याला माझं असताना विचारणं आहे की हे विमान उद्या वापरण्याच्या स्थितीमध्ये राहायचं असेल तर त्याची किंमत किती आहे हे पहिल्यांदा सांग. त्याची किंमत किती आहे पहिल्यांदा सांग. 36 रॅफल ही जी विमान आहेत, स्क्रोल नावाच्या असणाऱ्या एका वेबसाईट वरती त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यांनी असं म्हटलंय की ही विमानं वापरण्याच्या स्थितीमध्ये ठेवायची असतील तर प्रत्येक वेळेस बाजारामध्ये स्पेअर पार्ट्स विकत घ्यावे लागतील. मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. मिळाली नाही तर ही विमानं कंडेम, काही उपयोगाची नाही. पण याच्या असणारं सामान मिळालं, जे 2 रुपयाला मिळालं पाहिजे ते 2000 रुपयाला विकत घ्यावं लागेल, अशी असणारी परिस्थिती आहे. कॅगच्या अधिकाऱ्यांना मी असताना विचारतो की याची किंमत तुम्ही ठरलेली आहे का. जी काय आयुष्य धरून विमानाची किंमत ठरवल्या जाते त्याच्यामध्ये ज्या देशाकडून आपण घेतो त्या देशाची गॅरंटी मिळते आणि त्याला सॉव्हरन गॅरंटी म्हणतात. ते देश विमान तर आपल्याला विकतो पण त्याच्या बरोबर तो गॅरंटी देतो, सिक्युरिटी देतो की हे विमान ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं असेल त्यावेळेस रेडी कंडिशन मध्ये असेल, ते रेडी कंडिशन मध्ये असेल, तुम्हाला पाहिजे तेव्हा ते वापरता येईल. मी आता असणाऱ्या कॅगच्या अधिकाऱ्यांना विचारतो की तुम्ही असणारं हे स्पष्ट करा की फ्रान्सच्या सरकारने ही गॅरंटी दिली आहे का. फ्रान्सच्या सरकारने ही गॅरंटी दिली आहे का असणारं सांगा.
हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला त्यावेळेस मोदी साहेबांनी एवढंच सांगितलं की कम्फर्ट लेटर आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी एक पत्र आम्हाला पाठवलेलं आहे की आम्ही तुम्हाला स्पेअर पार्ट्स लागतील तेव्हा सर पोचवू. धनगर समाजाचा कार्यकर्ता आरक्षणाची मागणी मागतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो. मुख्यमंत्री म्हणतो नाही मी तुमच्या बरोबर आहे. मग तो म्हणतो केंद्राला पत्र पाठवा. मुख्यमंत्र्याच्या सह्याचं धनगरांच्या आरक्षणाचं पत्र केंद्राकडे जातं. ह्याला वाटतं आपलं काम जातं, हा केंद्रामध्ये जातो. तेव्हा केंद्र ते पत्र उचलतं, कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून देतं आणि मग हा धनगर समाज हात हलवत येतो. तीच पद्धत हे जे लेटर ऑफ कम्फर्ट देण्यात आलेलं आहे ते उद्या ते पत्र घेऊन तुम्ही त्या कंपनीकडे गेलात, ते म्हणतील आमच्याकडे नाही आहे, उचला लेटर आणि कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाका. ही विमानं वापरण्याच्या स्थितीमध्ये येणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार बीजेपी RSSचं सरकार आहे हे आपण असं लक्षात घ्या. नुसते पैसे खाल्ले नाहीत, नुसते इथला असणारा अनिल अंबानीला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, तर या देशाच्या सुरक्षितेशी त्यांनी खेळलं हे आपण असं लक्षात घ्या. चायना बरोबर डोकलाम झालं, चायना बरोबर डोकलाम झालं. पाकिस्तान बरोबरचं असं दर दिवसाचं युद्ध चाललंय, कधी भडकेले सांगता येत नाही. आणि विकत घेतलेली विमानं जर वापरता येणार नसेल तर मग या सरकारचं करायचं काय हे आपण ठरवा. घोषणा आपण देतो की या सरकारचं पाय वरती करा आपण असताना म्हणतो. यावेळेस पाय वरती करायचं नाही तर सरकारच्या खुर्चीवरनं उचलायचं आहे आणि खाली फेकून द्यायचं आहे. आणि म्हणून मित्रो, मालेगावची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहित, बॉम्बलास्टची परिस्थिती आपल्याला माहित आहे. ज्यांनी केला आता त्यांना असं हे सरकार सोडायला निघालेलं. ज्यांना केला त्यांना असं क्लीन चिट द्यायला निघालेली आहे. म्हणजे मी जे म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये RSSची माणसं घुसलेली आहेत आणि ती RSSची माणसं इथली सगळ्या जणांना मोकळं सोडायला निघालेली आहेत. तोच कारभार कॅग मध्ये झाला हे आपण असं लक्षात घ्या, रॅफल मध्ये झाला हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना इथे असणारं आव्हान आहे की या देशाच्या राजकारणाला आपल्याला वाचवायचं, लुटीपासून वाचवायचं आहे. पण त्याच्याच बरोबर वैचारिक प्रामाणिकता ही सुद्धा ह्या देशामध्ये आणायची. याच्या अगोदर मला माहिती आहे की अनेक अधिकारी सरळ मंत्र्याला म्हणत होते की हे होत नाही, तुला जे करायचे असेल ते कर, तुझ्या सैनी कर, माझ्या सैनी करणार नाही. पण आज इथला एकही अधिकारी मला दिसत नाही की या भाषेमध्ये या सरकारशी बोलायला लागलाय. याचं कारण की तो त्याच विचाराचा आहे ही असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की वंचितांची सत्ता आपण आणतोय, पण ही वंचितांची सत्ता आणायची असेल तर काही गोष्टी आपण आपल्या अंगी रुजवल्या पाहिजेत. काही गोष्टी आपण आपल्या अंगी रुजवल्या पाहिजेत, आणि त्या म्हणजे माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी. काय रुजवलं पाहिजे? माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही. माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही. आम्ही सगळे बरोबर आहोत
आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे समान आहोत. आणि दुसरा, उमेदवार कुठल्या जातीचा आहे, उमेदवार कुठल्या धर्माचा आहे हे आम्ही पाहणार. उद्याच्या कुंभाराला आम्ही उमेदवारी दिली किंवा सातारामध्ये असताना होलकर समाजाच्या उमेदवारी दिली. आणि हे आपण म्हणाल, अरे ह्या होलकरांची मतं किती आहेत, या कुंभाराची मतं किती आहेत. ही चर्चा आपण सुरुवात केली तर आपण लक्षात घ्या, आपली हार ही कायमच आहे. पण ही चर्चा आपण असताना केली की कुंभाराची 4 घरं आहेत, लोहाराची 4 घरं आहेत, नाव्याची 4 घरं आहेत, सोनाराची 10 घरं आहेत. या सगळ्या ओबीसींची संख्या आपण धरली तर 40% ह्या देशामधली आहे, 40% आहे. आणि ही मूठ आपण आवडली आणि मूठ आपण बंद केली आणि एकमेकाला सत्ता घेत, एकमेकाला असताना मदत केली, एकमेकाला मतदान केलं तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही, हे लक्षात घ्या. आपला दुश्मन आपल्यामध्येच आहे, आपला दुश्मन आपल्यामध्येच आहे. आणि आपला दुश्मन ओळखायचा कसा, तो ज्यावेळेस ही चर्चा सुरुवात करेल, अरे आपली मतं किती, 2 कानाखाली वाजवून मोकळं व्हायचं, तुला त्याचे विचार करण्याची गरज नाही. आणि म्हणून मित्रो, चर्चा ही सुरुवात होते. मग तुम्ही MIM बरोबर का गेलात? काँग्रेसवाल्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही MIM बरोबर जायचं नाही. मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं, मला MIM बरोबर जाण्याची गरज अशी वाटली कारण का इथल्या कुंभाराला, नाव्याला, सोनाराला, धोना या सगळ्यांना खासदार करायचं आहे. तुम्ही तर मतदान देत नाही, तुम्ही तर उमेदवारी देत नाही, जवळही बसवत नाही, जवळही बसवत नाही. आम्हाला नेहमी असणारा दुसऱ्या पंक्तीमध्ये बसवता. तुम्ही तर आम्हाला दुसऱ्या पंक्तीमध्ये बसवता. राहिलं उरलं शिल्लक तर घ्या, नाही तर जा असंच. म्हणून 2 जागा घ्या, 3 जागा घ्या. MIM बरोबर बसलो तर ताटामध्ये आम्ही बरोबर बसतो, एकाच ताटामध्ये बसून त्या ठिकाणी खातो. म्हटलं ही जवळकी आम्हाला अधिक चांगली वाटली, ही जवळकी आम्हाला अधिक चांगली वाटली. तुम्ही आम्हाला असताना लांबूनच देण्याच्या भानगडी करताय. आता हा दुरावा आम्हाला संपवायचा आहे, हा दुरावा आम्हाला संपवायचा आहे. आणि आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत. या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून जे कोणी चर्चा करते की तुम्ही MIM बरोबर का गेलात, तुम्ही मुसलमानांबरोबर का गेलात, त्याला उलटा प्रश्न विचारा. अरे बाबा, तू तरी मला कधी जवळ केलंस हे तर पहिल्यांदा सांग. तू मला जवळ कधी केलंस हेच तर मला सांग. जवळ करायचं नाही, जवळ करायचं नाही. आणि मी ज्यावेळेस मानाची, सन्मानाची लढाई लढतो त्याच्यामध्ये घोडा म्हणून उभं राहायचं. आपण लक्षात घ्या की एक घोड्या मारणाऱ्याला आता बाजूला आपण ठेवलं पाहिजे आणि त्याला म्हणणं पाहिजे, उघड्या ह्याच्यामध्ये तुला जेवढं घोडा मारायचं असेल तेवढं मार. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपली पहचान ही वंचित, आपली ओळख ही वंचित, सत्तेपासून वंचित, विकासापासून वंचित, प्रतिष्ठेपासून वंचित. राजाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सत्तेपासून वंचित होतो. लोकशाही आली तरी आम्ही वंचित आहोत. आम्ही आता आमचा वंचितपणा संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा या देशामध्ये कोणीही वंचित राहणार नाही याची जबाबदारी
घेण्यासाठी आम्ही आता सत्य झालेलो आहोत. सत्ता आम्ही आमच्या हातामध्ये घेणार आणि आम्ही आमचं राज्य आणणार. या ब्रीदवाक्यातून आपण सत्तेमध्ये गेला पाहिजे आणि इथल्या इंजिनियर खासबी यांना आपण असताना निवडून द्या हेच आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.